झी 24 तास एक पाऊल पुढे। शैलेश पाटील यांचा अतिशय दाटलेला आवाज आपण पाहिलात। प्रसंग तसाच गंभीर आहे। आपल्या जवळचं असं कोणी अडकलेलं पाहिलं, आपल्यापासून दुरावताना पाहिलं की काय एका नेतृत्वाची अवस्था होती ती आता आपण पाहतोय। पण केसरी टूर्स कडून पर्यटकांच्या बचावाचे काय प्रयत्न सुरू आहेत तेही आम्ही त्यांना यावेळी विचारलं। लोकल लोकांना जास्त दिली जाते असं आमच्या टूर लीडर दीपकने सांगितलं। तो म्हणाला आधी पहिल्यांदा लोकल लोकांना त्यांनी प्रायोरिटी होते, मग ह्यांनी पण बऱ्याच गोष्टी केल्या। मग आधी महिलांना त्यांनी पाठवलं खाली, महिलांनंतर मग सिनियर सिटीजन घेतले आणि मग त्यातल्या त्यात सगळेच वरती 50च्या वरचे लोक होते बरेचसे। म्हणजे लहान मुलगा होता त्यांनाही त्यांनी पाठवलं काल संध्याकाळी, मुलगा आणि त्याच्या आईला, आणि वडील आणि बाकीचा सगळा ग्रुप आज आता पोहोचला आणि सगळा ग्रुप आता 3 वाजता तिकडनं निघतोय दिल्लीकडे प्रस्थान करण्यासाठी। जसा रस्ता छोटा मिळतोय त्या रस्त्यातून आम्ही बाहेर येतोय। शैलेश पाटील यांच्याशी आम्ही ही जी आता तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवली ती दुपारी घेतलेली होती। आत्ता शैलेश पाटील या क्षणाला माझ्या सोबत आहेत, फोनवर आहेत। मी त्यांना प्रश्न विचारणार आहे। आत्ता 8:20 होत आहेत। मागच्या 5 तासात नेमकं काय झालं, काय अपडेट झाले, काही चांगली बातमी आहे का, कोणी आणखीन वाचल्याचं, कोणाचे त्रासदी कमी झाल्याची अशी काही बातमी आलेली आहे का? केदारनाथ आणि इथून सर्व वाईट बातम्या येत आहेत, काय सांगाल तुम्ही? आमचा पहिला ग्रुप आता मुंबईत विमानाने पोहोचला। केसरीचे जेवढे अटकलेले पर्यटक आहेत त्या सगळ्यांना आम्ही विमानाने आणण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सगळे प्रवासी घरी सुखरूप येणार 100%। तुम्ही सगळ्यांना विमानाने घरी आणताय जेणेकरून ते आपल्या सुरदांजवळ लवकरात लवकर पोहोचतील। केसरीच्या परंपरेचा हा एक भाग आहे। याच्याबद्दल खरं तर तुमचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे। आमचा पहिला ग्रुप 22 लोकांचा आत्ताच मुंबई विमानतळ उतरलेला आहे आणि त्याच्यावर काही मीडियाचे लोक पण त्यांना प्रश्न विचारतात, पण आम्ही विनंती करतो, ते ट्रॉमामध्ये आहेत लोक सगळे। बरोबर आहे, मी समजू शकतो। त्यांचे नातेवाईक जल्लोष करतायत या ठिकाणी आणि आमचे उरलेले मेंबर्स रस्त्यात ठिकठिकाणी आहेत आणि आमचं दर 5 मिनिटांनी त्यांच्याशी बोलणं चालू आहे, बसेस कुठपर्यंत पोहोचल्या, कुठे अडकल्या का त्याविषयी। शैलेश पाटील, मला तुम्ही सांगा तिकडची परिस्थिती आणि तिथल्या सरकारी मदतीचा अनुभव तुमचा काय आहे, स्पष्टपणे आणि रोखठोक सांगा। ऍक्च्युअली तिथे मत्तीला असं कोणी दिसत नव्हतं, फक्त ती प्रायव्हेट हेलिकॉप्टर्स येऊन ती लोकांना खाली उतरवून नेत होती। परंतु त्याच्यामध्ये काही जे गोंधळ असतात, फॅसिलिटी म्हणा किंवा लोकल लोकांना प्रेफरन्स देणं म्हणा, असे काही झाले असणार तिकडे त्या ठिकाणी वरती, परंतु ही दोष द्यायची वेळ नाही असं माझं मत आहे। आणि आपल्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टीम ही एकंदरीत व्यवस्थित नसतेच कधी। बरोबर आहे शैलेश पाटील। आता हेलिकॉप्टरला डेहराडूनला जिथे हेलिकॉप्टर उतरते लँड होते प्रत्येक ठिकाणी तिथे सरकारचा कोणीच माणूस नाहीये। 23 किलोमीटर कोणतरी बसलेत तिकडे आणि प्रवाशांना आमचे लोक मदत करतायत, तुम्ही इथे जा, ट्रेनमध्ये इथून जा, असं सांगतायत। म्हणजे हेलिकॉप्टर डेहराडूनला ज्या ठिकाणी उतरते त्या ठिकाणी या अत्यंत विमनस्क मनस्थितीत घाबरलेल्या, भेदरलेल्या, आजारी असलेल्या अनेक यात्रेकरूंना साधं त्यांना या असं म्हणायला सरकारचा एकही अधिकारी त्या विमानतळावर नाही। तो वेलकम पॉइंट असायला हवा आणि सगळे अधिकारी आणि यंत्रणा त्याच ठिकाणी असायला हवी, कारण लोकांना तिथे गरज आहे मदतीची। तिथून बाहेर आल्यानंतर मदतीची गरज नसते, मग लोक आपले नातेवाईक शोधतात की इथून तिथून मदत मागवतात, पण त्यांना आपला माणूस त्या ठिकाणी दिसणं फार गरजेचं आहे। आणि आता 6:30 वाजता आमचा मुलगा तिकडे आहे, 2 मुलं तिकडे आहेत, आम्ही प्रत्येक दिवसाला आमची टीम ठेवलेली आहे। जसा ग्रुप सरकतोय त्या ठिकाणी ते त्यांना रिसीव्ह करतायत आणि त्या सगळ्या सेफ्टीचे अरेंजमेंट करून ठेवले आहेत। बरोबर आहे। मला सांगा, या पुढच्या 1 ते 2 दिवसात हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंतही पोहोचतोय, तिथल्या मंत्र्यांपर्यंतही पोहोचतोय, प्रशासनापर्यंतही आम्ही पोहोचतोय, आमचे सर्व ठिकाणी प्रतिनिधी उपलब्ध आहेत। मला तुम्ही सांगा, पुढच्या 1 ते 2 दिवसात, पुढच्या 24 तासात प्रशासनाने नेमकं काय करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? ज्या ठिकाणी प्रवाशांचं लँडिंग पॉइंट आहे त्या ठिकाणी प्रशासनाने उभं राहावं आणि प्रवाशांच्या हातात कॅश देणं गरजेचं आहे। महाराष्ट्र सदनात प्रवासी येऊन त्यांना 2000 रुपये दिले जात आहेत, हे योग्य नाही। प्रवाशाचे 2000 ते 4000 खर्च महाराष्ट्र सदनापर्यंत पोहोचण्यासाठीच लागणार आहेत त्यांना। अतिशय योग्य आणि ज्याला प्रॅक्टिकल ग्राउंड लेवलचा अनुभव असलेला आपल्यासारखा माणूस हे सांगतोय, तिथे लोकांना तिथे त्या ठिकाणी मदतीची मदत वेळेत मिळाली तरच मदतीचं महत्व असतं, उशिरा मिळून त्याचा काही उपयोग नाही। तुमचा काही कर्मचारी बेपत्ता असल्याची बातमी होती, त्याच्याबद्दल काही अपडेट आलेले आहेत? मला असं आत्ताच आनंदाची बातमी त्या कर्मचाऱ्याच्या घरूनच कळली की त्यांनी त्याला टीव्हीवर हेलिकॉप्टरच्या बाजूला पाहिलं म्हणून समय चॅनलवर। अतिशय आनंदाची बातमी आहे की जो वाहून गेला असं वाटत होतं असा केसरी टूर्सचा एक टूर ऑपरेटर, तिथला एक टूर गाईड ज्याला आपण म्हणतो, त्याला आता नुकतंच पाहण्यात आलेलं आहे
एकूण तो सुखरूप आहे ही त्यांच्या घरच्यांसाठी, केसरी परिवारासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. परंतु तुम्ही जे मोलाचे 2 सल्ले दिलेले आहेत ते म्हणजे डेहराडून विमानतळावर काहीतरी सोय केली पाहिजे, महाराष्ट्र सदनात आल्यानंतर पैसे देऊन काहीही फायदा नाही, ही वस्तुस्थिती आज तुम्ही सांगितली. तुमचा आवाज नक्कीच प्रशासनापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न झी मीडियाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. शैलेश पाटील आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.